थांबतो. धन्यवाद. आता माझा गड गोरे है किलया. बरोबर आहे, स्केल बरोबर आहे. आता यांना परत जाऊन सांगा, यांच्याकडे आता काय नाही राहिलं. एक गव्हर्नमेंटवर 80-80चं आणायचं, त्याच्यापर्यंत त्यांची बारी संपली. 3-4 वर्ष माझ्या गाण्याच्या जीवावर जगले. आता कळून चूक आलं, सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की लांबोरे बॉनच्या 2 गाण्यावर जगलेला माणूस मला शिकवायला जाणार हा शक्ती तुरा. अरे भरदास घराण्याचा काल दुसरा प्रश्न फुटला. अरे खानदारी तुरेवाला आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. तुम्ही एखादी जर 10-15 गाणं तुम्ही आईवरून गाणार, समाज म्हणजे एखाद्याची आई असते आणि तुम्हाला एक गाणं दिलं तर पापी माग, ह्या माग, त्या माग कशाला पाहिजे, त्याच्यावरती भाग तुम्ही दिलात. विषय संपलाय. आणि तुमच्या आईबद्दल जी काय बोलायचं आहे ते मी बोललेलं आहे आपलेपणानं. तुमच्या आईमध्ये आणि माझ्या आईमध्ये काही फरक नाही. मग कसली भीक कशी मागायची की दिलवेर कर, हे कर म्हणतात. मराठा आहे मी झुकणार नाही, व काय वाकण पण काय मॉडर्न पण वाकणार नाही. अरे वाकला बी झुकला बी 25 वेळा माफी मागितली, काय वाकणार नाही म्हणतात. अरे पुरावा आपल्याकडे. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. या अशा थोड्या लांबोरे बोलायचं. मग लांबोरे भाऊ सरळ जाणार माणूस आहे. तुम्ही वाकण्यात गेलात, वाकण्यात जाणार आणि पुरण उरणार. मी म्हणजे 2 गवळणी आणतो, 1 तिखट 1 गोड. मी म्हटलं 5 आणतो. अरे तेवढी पात्रता आहे, तेवढी लायकी आहे, विषय काय देतोय पैसा पाणी नाही. गणेश पायी अवस घडलंय काही. गणेश पायी हे असं घडलंय काही. खेकड्याला धड शिर नाही. माझ्या गणेश पायी असं घडलंय काही. खेकड्याला धड शिर नाही. हो माझ्या या शिवानं त्याच्या शिवतत्वान, माझ्या या शिवानं त्याच्या शिवतत्वान मिटवून टाकली खाई. गातो मी हा गण तुम्ही जपवा हा क्षण गर्भाच्या होद्याई. गणेश पायी आवास घडलंय काही. खेकड्याला धड शिर नाही. आधी
पायी धावला शिर त्याचे हो आणून लावले बाळा हिरवी कोकणाचे शिर हत्ती सध्या लावले नाही रक्त नाही शिर तरी मार्ग लावले तो खेकडा ताई तुम्ही साऱ्यात नाही तो खेकडा ताई नदी साऱ्यात नाही तलवार रूपी ते कथाई गाडी कमाई असं घडलंय काही शिर आधीचे गेले सुपारीच्या झाडा काशी ब्राह्मण घरात झालेला घोडा आणि सुपारीचे मुसत्या बाळास जोडा कडू ब्राह्मणदार घेईन पदर थोडा अंत्य गुरुवाणी कवी झाला विकास भुवा लिही गडगाडी बोलाव काळी आव ढोलकीची शाई आव बोलाव काळी आव ढोलकीची शाई नाचासाठी मला राजशाही याकडे कमाई असं घडलंय काही ते गड्याला गडाची रणाई याकडे शक्तितुराच्या इतिहासात पहिल्यांदा हा खेकडाचा विषय घ्यायला गेला हा शक्तितुरा सोपा आहे दुसऱ्याकडून ठिका मागून आणलेल्या गाड्यांच्या जोर जगणारा शक्तितुरा आहे लेखणी पाहिजे त्याला स्वतः विषय काय आदिमाईनं मळीचा गड बनवला मळाचा नाही आदिमाई आंघोळ करायची दररोज चंदन ओटी ज्या वेळेला लावायची आता जसं आपण उठणं लावतो चंदनाचं त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा नायक आणि ज्याप्रमाणे म्हणाले की कैलासाची राणी फार छान गण आहे त्यांचा आणि ती कैलासाची राणी ह्या चंदन ओटीचा मळीचा जो गणपती बनवला आणि ते दैवत तेवढं बलवत्तर आहे तेवढा परमेश्वर तो जगाचा पोशिंदा आहे आणि नंतर कळलं की एक स्त्री पुरुषाविना जर एका बाळाला जन्म देत असेल तर हा विश्वामध्ये वेगळा पायंडात पडेल आणि ती जी घाई होती जे ते धर्मसंकट होतं ते माझ्या शिवाने मिटवून टाकलं कारण तो अरे तिसरा डोळा आहे त्याला कळत नव्हतं का कोण आहे तो त्याला सगळं माहिती होतं पण मारावं लागलं मग ते जर मारल्यानंतर आता करायचं काय आदिमाई शरण आली धायदाय रडली शिवाच्या पाया पडली तुम्ही सृष्ट करून दाखवायचा आता पुढचा हा पाया पडली शिव गेले म्हणजे वनाला हत्ती दिसला तो हत्ती कोणीतरी नव्हता पूर्वजमीनचा महेश राजा होता शापाने हत्ती झाला होता त्याचं मुंडकं आणलं लावलं बाप्पाला मग झाला गजानन जन्माच्या वेळेचा तो विनायक हत्तीचं जेव्हा मुंडकं बसवलं तो झाला गजानन आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला आता डोकं नाही मग कुणाचं खेकड्याचं बसवलं हत्ती जिवंत झाला पूर्वजन्मीचा जो महेश राजा पावन झाला परत त्याला तो त्याचा राजाचा मान मिळाला मग आता खेकड्याला मान नाही आता पण नाही आहे पण वर दिला की जर तू घरात चालत कुणाच्या गेलास तर हळद कुंकुने तुला वाहतील बाकी तुला 2 तलवारी देतोय बिंदास राहा टेन्शन नॉट बिंदास जाग्यावर अशा प्रकारे
मग त्या बाळाचं शिर उडवलं, ते गेलं कुठे? तर ते गेलं सुपारीच्या झाडावर. आणि त्यावेळेला काशी ब्राह्मणाच्या इथे एक अशी बाई गरोदर होती, तिच्या पोटातला बाळ, तिला शिर नव्हतं. ते सुपारीचं जे सुपारीवर उडालं होतं पहिलं गणपती बाप्पाचं, ते अविनायकाचं, ते त्याला लावलं. आणि तिथपासून जे वरदान मिळालं की ब्राह्मण स्त्रियामध्ये पदर घ्यायचा नसतो, तेव्हाचा हा सगळा सारांश आहे. शाहीर ह्याच्यामध्ये गरबावळा आहे. या ठिकाणी दीपक सावंत वाकेड 200 रुपयाचं पारितोषिक. शमिका शिवाजी झोरे भेरे, शमिका शिवाजी भेरे चुना कळवून 200 रुपये. आणि हर्ष जानू भटकर 250 रुपये चुना कळवून करून धन्यवाद. आणि हा विषय, हे ज्ञान मला माझ्या प्रभाकर धनावड्याने दिलेलं आहे. आता गौरव